आता निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही क्षणात संपणारच आहे. आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या धडाडीच्या अशा महिला आघाडीच्या नेत्या असलेल्या सुकन्या भोसले आपल्यासोबत आहेत. त्या नगरसेवकाच्या रिंगणात आहेत. काय सांगाल, आता तुम्ही रिंगणात आहात? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी सौ सुकन्या अजय भोसले, प्रभाग क्रमांक 23 क मधून मी उमेदवार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. मी काही पद नसताना मी आपल्या या वार्डात रोड केलेले, ड्रेनेज केलेले आहे, पोल टाकलेले आहे आणि महिला मुलींसाठी मी काम केलेलं आहे. जिथं महिला मुलींना छेडछाड होती तिथं त्यांच्या मदतीला मी स्वतः गेलेले आहे आणि बरेच असे काम आहे की मी समाजसेविका म्हणून मी ते पार पाडलेले आहे. मी एक समाजसेवा करते म्हणून मला आज गेल्या 5-7 वर्षापूर्वी कोल्हापूरला जिजाऊची हिरकणी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. लातूरला सुद्धा हिरकणी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ही माझ्या कामाची पावती आहे. मला तरी वाटतं की यावेळेस मला माझ्या वार्डातील, प्रभागातील जनतेचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. आता तुम्ही प्रचार करतायत. प्रचार करताना काय काय समस्या तुम्हाला दिसते प्रभागात? खरं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे पाण्याचा. पाणी या शहराला मिळत नाही. तर शहरापेक्षा मी माझ्या प्रभागापुरतंच मी बोलेल की शहरातच पाणी नाही तर प्रभागात पाणीच नाही आहे. पाण्यासाठी खूप मोठी समस्या आहे आणि इकडच्या जे विश्रांती भागात पाण्याचं टँकर येतं आणि तेही 3 महिन्याचे जर पैसे भरले तर 1.5 महिना पाणी असते. 1.5 महिन्यातले कधी काही वरून प्रॉब्लेम आला किंवा टँकर खराब झालं, काही त्यांचे आंदोलन वगैरे असले, संप असलं तर महिन्यात 3 महिन्यातलं 1.5 महिन्यातलं फक्त 1 महिनाच पाणी आमच्याकडे येतं. पण नक्कीच मला वाटतं की जनतेने मला आशीर्वाद दिला तर मी या वार्डात नळाची योजना लवकर चालू करून घेईल. फक्त जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या. खरं तर माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांनी कोरोना काळात आपले मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी एक चांगला एक नेता कसा असावा, चांगला एक कुटुंब प्रमुख कसा असावा, हे उत्तम असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं एक प्रथम क्रमांकावर उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नंबर आलेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की कोरोना काळात त्या देवरूपी माणसाने आपल्या सर्वांना एक मदत केलेली आहे. एक कुटुंबाप्रमाणे, एक वडिलाप्रमाणे त्यांनी आपल्याला वाचवलं आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असो की खाण्याचं सुविधा असो, सगळ्या गोष्टी असो त्यांनी पुरवल्या आहे. आणि आमच्यासारख्यांना आव्हान केलं होतं. त्यावेळेस जनता सगळी घरात होती, त्यावेळेस शिवसैनिक बाहेर होता. मी स्वतः खूप कामं केलेले आहे. मी गुरुद्वारेमधून जेवण आणून मी जिथं जिथं ज्यांना जेवण मिळत नव्हतं मी अशा लोकांना जेवण वाटलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जे अन्नदाते आहे मी स्वतः पण वाटलेले आहे. जे अन्नदाते त्यांच्याकडून घेऊन गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही फुल नाही पुराची पाकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला निश्चित वाटते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नेहमी 80% समाजकारण करते, 20% राजकारण करते. पण आता या जनतेला मी सांगू इच्छिते की आता तरी डोळे उघडा. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. आता यावेळेस आपण मशालला मतदान करून त्या देवरूपी माणसाला आपल्याला निवडून आणायचं आहे. आता सध्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात. समस्या तर खूप मोठ्या मोठ्या आहेत. विरोधकांमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की कोण तुम्हाला विरोधक असेल स्ट्रॉंग? हे बघा, विरोधक आता जो तो आपापल्या परीनं प्रयत्न करतोय नगरसेवक होण्यासाठी. पण मी जनतेला एकच आव्हान करेल की जो 24 तास वार्डात फिरणारा नगरसेवक आहेत आणि हे जे निवडणूक आहे हे खासदार आमदार लेवलचं नाही, हे ग्राउंड लेवलचं आहे की 24 तास तुमच्या सुखदुःखातला निवडणूक आहे. तुमच्या सुखदुःखात कोण येतं कोण जातं हे बघितलं पाहिजे. आणि आता सध्या या निवडणुकीत पैसा खूप वाटला जाणार आहे. पण माझ्या मायबापांना जनतेला एक कळकळीची विनंती आहे, पैसा जर आला तर तुम्ही जरूर घ्या, कारण हा जनतेचा पैसा आहे. पण विनंती आहे, जर तुम्ही यावेळेस मतदान जर चांगल्या माणसाला, जो समाजसेवा करतो, जो 24 तासात तुमच्या सुखदुःखात राहतो, अशा माणसाला तुम्ही केलं नाही तर संविधान धोक्यात आहे, लोकशाही संपणार आहे. आता नाही तर परत कधीच नाही. म्हणून एक चांगला नगरसेवक निवडा आणि त्याला मतदान करा. जनतेला काय आव्हान करा? जनतेला फक्त मीच हेच आवाहन करणार आहे की आपलं येत्या 15 तारखेला मी सौ सुकन्या अजय भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझे चिन्ह आहे मशाल, बटन क्रमांक 3. आपल्या मी स्वतः सुकन्या, रवींद्र प्रभाकर गायकवाड हे पण यांचं बटन क्रमांक 1 ड मधून
मनोज मामाजी बोरा हे पण OBC मधून आहे, त्यांचं बटन क्रमांक आहे 3. रेखा जाधव यांचं आहे 4. आपण मशालला भरघोस मतांनी आपल्या आशीर्वाद रूपी आपण मतदान द्यावे ही जनतेला मी विनंती करते. निश्चितच आपण बघतोय प्रभाग क्रमांक 23 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आणि आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला निवडणुकीला चिन्हाला मतदान करावं असंही सुकन्या भोसले यांनी सांगितलं.